हे दिसत नाही का? माझ्या आईबद्दल एक शब्द बोलायचा नाही, कळलं तुला? पप्या, ये थांब. सोहम, 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 काय रे? सोहम, उठ बरं. काय झालंय सोहम? उभा राहा पटकन. ए सोहम, तू जिवंत आहे? हा काय बोलतोयस तू? माझ्या हातून धक्का लागून ज्याचा खून झाला होता ना, पप्या, तू जिवंत आहे. बॉस, हो बॉस, टुडे सेलिब्रेटिंग व्हॅलेंटाईन डे. दुपारी वेळेवर जेवून घ्या आणि रात्री उशीर करू नका घरी यायला. तुम्हाला माहितीये ना, बाबांना खूप काळजी वाटते. नाही तर फक्त बाबांनाच काळजी वाटते की तुला पण वाटते? काय हो? मग या जरा बाईक पास करशील का? येस बॉस. अहो का? अहो का? त्याला किती आनंद झाला बघ. काय रे मग? येस बॉस. अरे मंगेश, अहो त्याचं काय आता खुश व्हायला आणि येस बॉस म्हणाला? तुम्हाला अभिज किचनला नाही का जायचंय? आज तुझ्या बरोबर थांबीन म्हणतोय, जरा वेळ थांबतोच इथे. मग अभिज किचनचं काय? विश्वासला फोन केला होता मी, तो म्हणाला नाही आला तरी चालेल. अहो कशाला? तुम्ही जा बरं अभिज किचनला, असं नका करू. तुला मी इथे थांबलेलं नकोय का? अहो तसं नाहीये, मग? पण कशाला उगीच सुट्टी घ्यायची कारण नसताना? अरे बायकोसाठी काय करायचं तर उगीच असतं काय? अरे प्रत्येकाने प्रायोरिटीज ठरलेल्या असतात. माझी प्रायोरिटी तू आहेस. बरोबर, चला चला. अभिजित सर, अभिजित सर, आज तुम्ही इथे? हा? म्हणजे आज काहीतरी स्पेशल खायला मिळणार. हो हो नक्की मिळेल. म्हणजे सर इथे नसतील तर तुम्हाला स्पेशल मिळत नाही का खायला? अहो तसं नाही ताई, अभिजित सर सेलिब्रिटी शेफ आहेत ना,
त्यामुळे जर त्यांच्या हातचं स्पेशल खायला मिळालं असतं ना तर अजून आनंद झाला असता. बसा ना तुम्ही, बसा. नक्की काहीतरी स्पेशल मिळेल ना त्यांच्या हातचं खायला. हो हो चालेल. सॉरी, उपीट छान झालं होतं. पिझ्झा पण खूप मस्त झाला होता. आसावरी कुलकर्णी. आसावरी कुलकर्णी? मला आधीच्या नावाने कोण हात पडतंय? बघते म्हणून ना. आसावरी कुलकर्णी तुम्हीच का? हो. हा बुके तुमच्यासाठी. कोणी पाठवलाय? माहित नाही. अहो, मी जिंकले म्हणून तुम्हीच नाही ना बुके पाठवलायत? नाही नाही, खरंच नाही, मी नाही पाठवलं. मग कोणी दिले असतील? वा असावरी ताई, किती मस्त फुलं आहेत ग. तुला अजूनही लोक फुलं पाठवतात आणि ती पण रेड रोजेस. मला कोणी जास्वंदाचं साधं फुलही देत नाही. मंग्या, देतो तुला नंतर. बस. सुंदर आहेत ना फुलं. कोणी पाठवली असतील मला ही फुलं? ए बघ याच्यात असेल. हो का? हा लाल रंग माझ्या प्रेमाचा आहे आणि तू या गुलाबासारखी नाजूक आहेस, पण मी काटा आहे हे विसरू नकोस. सहज हातात आलीस तर ठीक, नाही तर या फुलांसारखं ओरबाडावं लागेल. कारण मला आवडलेली वस्तू मी मिळवतोच. तू माझी बदाम राणी आणि मी तुझा, आणि तुझाच, फक्त तुझा काटेकोर. शी, विकृत माणूस आहे हा. शी, किती गलिच्छ आहे, किती काय ग, काय झालं? लाजही नाही या माणसाला. शी. सॉरी, तू ठीक आहेस ना? आधी फेकून द्या ती फुलं, फेकून द्या. हो हो, फेकतो. हा घाणेरडा किळसवाणा मनुष्य का आलाय पुन्हा आपल्या आयुष्यात? का त्रास देतोय तो आपल्याला? शी, घाणेरडी नजर त्याची. ही काटेकोर सारखी विकृत माणसं ना एखाद्या लहान मुलीकडे सुद्धा वाकड्या नजरेने बघतात आणि वयाने मोठ्या असलेल्या बाईकडे सुद्धा वाकड्या नजरेने बघतात. त्यांना ना जनाची लाज ना मनाची कसलाही धारबंद नाही. काय करायचं बायकांनी, सांगा ना. कसं ओळखायचं अशा माणसांना? कसं ओळखायचं त्यांच्या मनात काय येते? काय करायचं बायकांनी? या असल्या माणसांमुळे ना बायकांचं जगणं असह्य झालंय. बायकांनी काय पूर्वीसारखं पुन्हा घराच्या आतच राहायचं, बाहेर पडायचंच नाही, डोक्यावरनं पदर घ्यायचा, असं करायचं का? नाही, अशा लोकांना धडा शिकवलाच पाहिजे. सॉरी, टेन्शन घेऊ नकोस. यापुढे त्या काटेकोरकडनं तुला काहीही त्रास होणार नाही. मी आहे ना. त्या स्वयंपाकाच्या बाईकवर बसून जातेस काय? त्याच्यावर गुलू 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 बोलतेस काय? नाही, तुमच्या दोघांचं जगणं अवघड केलं ना तर नाव नाही लावणार काटेकोर. हे तू आसावरीला पाठवलेली फुलं आणि पायाखाली तुडवून तुला परत पाठवली आहेत. कळली तुझी किंमत? कान उघडे ठेवून ऐक काटेकोर.
आसावरी तुझी कधीच होऊ शकत नाही, कारण मी तिच्या बरोबर आहे. ए जास्त बोल नकोस. इथे आवाज चढून बोलायचं नाही, कारण आसावरी मला हवी आहे आणि मी तिला मिळवणारच. मी जिवंत आहे तोपर्यंत आसावरीच्या केसालाही धक्का लावू शकत नाहीस तू. सर तुम्ही एकटे नाही आहात, आपण सगळे ह्यात एकत्र होतो आणि आपलं अख्खं कुटुंब एकत्र असेल तर हाच काय, ह्याच्यासारखा कुणीच आईनं काहीच करू शकणार नाही. आई शपथ, सॉलिड फॅमिली ड्रामा चाललाय. फिल्मी सीन वाटतोय अक्षरशः. पण जिच्यासाठी आपण शो करतोय ती कुठे आहे? आसावरी ताई, हट हट हट, चपला काढ बाहेर, चपला काढ बाहेर. हो काय आपलं बाहेर कुठे आलं? आसावरी ताई, हो हो, अगं काय काय झालं? अगं माझ्या मामे बहिणीचं लग्न आहे. माझ्याकडे नेसायला एक पण चांगली साडी नाहीये. मी बिल्डिंग मधल्या बायकांना म्हणलं की माझ्याबरोबर साडी घ्यायला चला, तर माझ्याबरोबर यायला कोणी पण तयार नाहीये. अगं कशाला नवीन साडी घेतेस? माझ्याकडे खूप साड्या आहेत, जी तुला हवी ती नेस. अगं नाही अगं ताई, मामी बहिणीने आहेराचे पैसे पाठवलेत, मग नवीन साडी घ्यायला पाहिजे ना. ती विचारेल अगं मला, ताई तू माझ्याबरोबर शॉपिंग करायला येशील का आता? आत्ता? प्लीज ताई. आई आपलं फिल्म बघायचं ठरलंय ना? सॉरी ताई, मला माहितीये मी चुकीच्या वेळेला आलीये, पण सुनीलची नोकरी गेल्यापासून बिल्डिंग मधल्या बायका माझी जी धड वागत नाहीत, नीट बोलत नाहीत. मला असं वाटलं माझी आसावरी ती असं नाही वागणार, पण ठीक आहे येते मी. अगं थांब थांब थांब. बाबा मी जाऊ का हिच्या बरोबर? ठीक आहे, जाऊ दे. आहो जरा जाऊन येते. ठीक आहे, जा. शुभ्रा, मी येईपर्यंत ना तुम्ही कुठला सिनेमा बघायचा ते ठरवून टाका. जाऊन येऊया आपण पटकन. शुभ्रा, शुभ्रा इकडे. सोहा काय? अरे ते बंद कर ना. गरम गरम पॉपकॉर्न खाणार आहेस? अरे ते बंद कर ना. राहू दे राहू दे राहू दे, कॅच पकडूया आपण. अरे सोहा ते किचन वर उडतील नंतर. उडू दे ग, राहू दे ना, तू एन्जॉय कर ना. ओके काय कॅच आता कॅच पकडायचं. ऐक ग, Nice. चुकला. काय बघतेस तू? खूप दिवसांनी तुला असं मनमोकळेपणाने हसताना बघते. खूप छान वाटतंय मला. आय नो, खूप दिवसांनी असा हसतोय. आई घरी आल्यापासून सगळं काही नीट झाल्यापासून ना मी ते क्षण एन्जॉयच नाही करू शकलोय, कारण माझ्या डोक्यावर कंटिन्युअसली प्रेशर होतं. आज फायनली टेन्शन गेलंय, त्यामुळे ना मला खरंच खूप मजा येते, खूप हसायला येते. आता कायम असंच राहायचंय. थँक्यू मला समजून घेतल्याबद्दल. थँक्यू तू माझ्या बरोबर होतीस त्याबद्दल. आणखी किती वेळा तू मला थँक्यू म्हणणार आहेस? इंडियामध्ये पण थँक्स गिव्हिंग सुरू झालंय का आता? सिरियसली बोलतोय यार. ऑफकोर्स तुझ्या बरोबर असणार ना मी सोमा. आज समजा मी एखाद्या प्रॉब्लेम मध्ये असते तर तू माझ्या बरोबर नसतास. नवरा बायको होत रे आपण, प्रत्येक गोष्टीमध्ये एकमेकांबरोबर असणारच होत. काय ग प्रज्ञा, किती साड्या बघितल्या त्या दुकानात, तुला एकही साडी नाही आवडली. नक्की तुला घ्यायची ना साडी? अगं घ्यायची आहे ताई, पण त्याचं काय आहे ना की सुनीलची नोकरी गेल्यापासून सगळेजण माझ्याकडे खूप विचित्र नजरेने बघतात. त्यांना वाटते मी खूप गरीब झाले, मला काही परवडणार नाही म्हणून. पण मला ना अशा लोकांची तोंड बंद करायची, म्हणून मला अशी जगजगीत साडी घ्यायची ना, की सगळ्यांनी तोंडात बोट घातली पाहिजे.
अगं लोकांकडे काय लक्ष देते, ते दोन्ही बाजूनी बोलतात. तू अशी साडी घे जी नेसल्याने तुला समाधान मिळेल, कळलं? चल आपण पुढे बघूया. अरे प्रज्ञाजी, आसावरीजी, तुम्ही इथे काय करताय? प्रज्ञा चल चल. अगं ताई, ते आपल्याशी बोलतायत ना, मग असं तोंडावर निघून जायचं बरं दिसतं का? प्रज्ञा, मग कसा आहे तुमचा सोहम? बरा आहे ना? सोहमची चौकशी तुम्ही कशाला करताय? प्रज्ञा चल ना. एवढं सगळं घडलंय म्हटल्यावर म्हटलं बरा आहे ना तो. म्हणजे एवढं काय घडलंय? काय घडलं? माझ्या हातून जर असा गुन्हा घडला असता ना, तर माझा थरकाप उडाला असता, माझी झोपच कायमची उडाली असती. गुन्हा? कसला गुन्हा? काय बोलताय काय तुम्ही? ताई, मी दुसऱ्या दुकानात साडी बघून येते. तुझं झालं की तू ये तिकडे. प्रज्ञा अगं, तुमच्यापासून एवढी मोठी गोष्ट त्याने लपवून ठेवली, पण ह्यात सोहमचा काही दोष नाही म्हणा, अख्ख्या कुटुंबाचा दोष आहे. मला ना माझ्या कुटुंबाबद्दल काही बोललेलं ऐकून नाही घ्यायचंय. खून झालाय. शिबाई कोण आलाय? अरे तुम्ही दोघं जोडीने या ना, या. प्रज्ञा, अगं आपण तुझी साडी आणायला गेलो होतो ना, तेव्हा तुम्हाला मध्येच सोडून अशी कशी आलीस का? अगं तुला ते हे भेटले होते ना, ते काटेकोर. तू त्यांच्याशी बोलत होतीस म्हणून मी साडी आणायला पुढे गेले आणि मी परत आले होते. अगं पण तुम्ही दोघं दिसला नाहीत. मी थोडा वेळ वाट बघितली आणि मग काही सुचलं नाही म्हणून घरी निघून आले. दाखवशील का मला? मला बघायची कशी आहे तुझी साडी. नाही म्हणजे प्रज्ञा, खोटं बोललीस ना माझ्याशी? सुनीलची नोकरी गेली ते तरी खरं आहे का तेही खोटं सांगितलंयस मला? मी सुनीलला फोन करून विचारतो ना, माझ्याकडे नंबर आहे, आत्ताच खरं खोटं होईल. नाही, सुनीलची नोकरी नाही गेली. अजून काय काय खोटं बोललीस ते तू सांगतेस का मीच सांगू तुला? कारण सगळं कळलंय मला प्रज्ञा. सॉरी ताई, सॉरी, मला माफ कर ग. प्रज्ञा, तू कित्येक वेळा माझ्याशी वाईट वागलीयस, माझा अपमान केलायस, माझ्या पाठीमागे माझ्याबद्दल नाही ते बोललीयस, तरी प्रत्येक वेळी तू कारखानीस काकांची सून आहेस. बाबांच्या आणि कारखानीस काकांच्या मैत्रीचा मान ठेवून प्रत्येक वेळी तुला माफ केलंय. माझ्या नवऱ्याच्या विरोधात जाऊन मी तुला अन्नपूर्णात नोकरी सुद्धा दिली, तरी त्या काटेकोट सारख्या नीच माणसाच्या नादी लागून तू मला फसवत होतीस. प्रज्ञा, वाचव का मला? अगं त्या काटेकोरने फसवलं ग मला. मला ब्लॅकमेल करत होता. मी काय करणार होते ग ताई? मी घाबरले ग. अगं तुझ्यासोबत तुझं कुटुंब आहे. माझा नवरा तिकडे लांब दुबईला असतो आणि घरी फक्त म्हातारे सासू सासरे आहेत ग. मी काय करणार होते? म्हणून काटेकोरने जसं सांगितलं ना तसं वागावं लागलं मला. काही मला माफ कर ग ताई, प्लीज. ठीक आहे, केलं तुला माफ. तू खरंच मला माफ केलंस? हो, केलं माफ, पण एका अटीवर. कुठली अट? आता तू काटेकोरसाठी नाही, आमच्यासाठी काम करायचंस. ठीक आहे ताई, तुम्ही जसं सांगाल तसं वागायला तयार आहे मी. बोला काय करू? आता तू काटेकोरकडे जायचंस आणि मी जे तुला सांगते ना ते त्याला सांगायचंस. ठीक आहे. काय? काय काय काटेकोर, तुमचा प्लॅन फ्लॉप झालाय. या आसावरीला एवढं सगळं सांगून सुद्धा तिला काहीही फरक पडलेला नाहीये. मी स्वतःच्या डोळ्यांनी बघून आली. ती तिच्या बाबड्याला अजूनही कुरवाळते, त्याचे लाड करते. तिच्या मुलानं खून केलाय याचं तिला काहीच वाटलं नाही. मी तिला पुरावा सुद्धा दिला. तिने तिच्या डोळ्याने व्हिडिओ बघितला देखील. तुमच्या पुराव्यापेक्षा तिचं तिच्या मुलावर असलेलं प्रेम जास्त आहे. ती एक वेळ पोलिसांच्या हवाली स्वतःला करेल, स्वतः सगळा आळ घेईल, पण तिच्या बाबड्याला काहीही होऊ देणार नाही. काहीतरी नवीन शक्कल लढवायला हवी. त्याचा काहीही उपयोग होणार नाहीये.
म्हणजे मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत होते की हे सगळे लोक दिसत तसे नाही आहेत, साधे नाही आहेत. सोहम गुन्हेगार हे माहिती असून सुद्धा त्याला वाचवायचा प्रयत्न करताय. निर्डावलेले आहेत सगळे. मग आता करायचं तरी काय? आता आपण पोलिसात जायचं. बाबा आपण म्हणजे तुम्ही पोलिसात जायचं. दुसरा काही पर्याय नाहीये आपल्याकडे. तुम्ही पोलिसात जायचं आणि सोहमचा तो व्हिडिओ पोलिसांना दाखवायचा. बबड्याला लगेच अटक होईल आणि बबड्याला अटक झाली की असावरीताई धावत पळत तुमच्याकडे येईल, तुमच्या पाया पडेल आणि तुम्हाला म्हणेल, काटेकोर माझ्या बबड्याला वाचवा हो. त्यासाठी तुम्ही म्हणाल ते करायला मी तयार आहे. असं होईल? का नाही होणार? असंच होईल. पण त्यानंतर तुम्ही तिच्यावर उपकार केल्याचा आव्हानायचा, संधीचा फायदा उचलायचा आणि तिला सांगायचं हे तुम्ही स्वतः या प्रकरणाचा मुळापासून तुम्ही स्वतः शोध घेतलाय. म्हणजे आता तुम्ही असावरी त्याला खरं सांगायचं की पप्प्या जिवंत आहे आणि दुसरंच कोणीतरी सोहमला फसवायचा प्रयत्न करत होतं आणि तुम्ही त्याला वाचवणार होता. म्हणजे असावरी ताईला तुम्ही हिरो सारखे वाटाल आणि ती कौतुकाने तुमच्याकडे बघत बसेल आणि कायमची तुमची होऊन जाईल. बरं झालं सावरी, तू इथे कशी आणि काय झालं? तू रडतेस का? खूप मोठा गोंधळ झालाय. तो काटेकोर भलत्याच इन्स्पेक्टरला घेऊन घरी आला आणि ते सोहमला अटक करून घेऊन गेले. काय म्हणजे अरविंद नव्हता? नाही ना. थांब. हा अरविंद, अरे तो काटेकोर दुसराच कुठल्या तरी इन्स्पेक्टरला घेऊन आला होता आणि सोहमला अटक करून घेऊन गेलाय. नाही, ते घर सापडलंय त्याचं, बघतो मी. ओके चल. आता काय करायचं? आता पप्प्या भेटल्याशिवाय काही पर्याय नाही. दुसरा कुठे आहे तो पप्प्या? नाही, तो घरात नाहीये. त्याची आई काही सांगत नाही, ती बाहेर यायला तयार नाही. मी त्याचीच वाट बघत तिथे थांबलो होतो. मला सांगा कुठलं घर आहे त्याचं, मी बोलून बघते त्याच्या आईशी. पप्प्याची आई, पप्प्याची आई जरा बाहेर येतं का? कोण आहे? काय पाहिजे? हे बघा, मी ना सोहमची आई आहे. जरा बाहेर येतं का तुम्ही? जरा ऐकून घेता का माझा? आज काही गुन्हा न करता माझा मुलगा पोलीस कोठडीत आहे. त्याच्यावरती ना तुमच्या मुलाचा खून केल्याचा आरोप आहे आणि हा आरोप ना त्याला आयुष्यभर कडी पोडायला पाठवू शकतो. ऐकताय का माझं? जरा बाहेर या ना. मला माहितीये तुमचा मुलगा जिवंत आहे. आपली मुलं वाट चुकली आहेत ना. आई म्हणून आपण त्यांना मार्ग दाखवायला नको का? बाहेर या ना जरा तुम्ही. हे बघा, मला माहितीये तुम्ही माझं सगळं बोलणं ऐकताय. ऐका ना, मी काय सांगते तुम्हाला. अहो, आपली मुलं ना भोळी येतो, ती कोणावरती विश्वास ठेवून मोकळी होतात. तो काटेकोर नावाचा एक नीच माणूस आहे. त्यांनी माझ्या मुलाला सगळ्या प्रकरणात अडकवलंय आणि माझी खात्री आहे तुमच्या मुलाला सुद्धा तोच माणूस फसवतोय. ऐकताय ना तुम्ही? पप्प्याची आई, मला माहिती तुम्ही माझं सगळं बोलणं ऐकताय. ऐका ना माझं, तुम्ही या ना बाहेर. मला सांगा ना कुठे आहे तुमचा मुलगा? नाही बघा, तुमचा मुलगा आला ना तर माझा मुलगा सुटेल. मी तुमच्या पुढे भीक मागते माझ्या मुलाच्या आयुष्याची. बाहेर या ना, बाहेर या ना तुम्ही. बाहेर या ना, बाहेर या ना, बाहेर. शांत व्हा सावरी, शांत. बघा, दरवाजाच नाही उघडत. बस इथे बस. आता काय करायचं? आपण काय करायचं? काय करायचं आता? अहो, ते बाई बाहेरही यायला तयार नाहीये.
आपण कसं वाचवणार आहोत सोहमला? काय करणार आहोत आपण? पप्याची आई, पप्या कुठे? सांगा ना मला, कुठे मला सांगा. काय पप्या? अरे पप्या, घरात आहे पप्या. बाहेर पप्या, तू बाहेर आहे, तू बाहेर आहे. अरे हे घाबरू नकोस, तुला काही होणार नाही, मी तुला शब्द देते, तुला काही होणार नाही. बघा पप्या मिळाला, तुम्ही काही काळजी करू नका, तुमच्या मुलाला काही नाही होणार. तू चला आमच्या बरोबर. आलाय काय माझा मुलगा? माझ्या मुलामुळे जर तुमचा मुलगा वाचत असेल तर जा, याला सोबत घेऊन जा तुम्ही. मी खरंच तुमचे खूप आभार मानते हो पप्याची आई, खूप आभार मानते. आणि तुम्ही पप्याची काळजी करू नका, मी तुम्हाला शब्द देते, तुमच्या मुलाला काही होणार नाही, माझी जबाबदारी. हे बघ, तुला काही होणार नाही, तू फक्त सगळं खरं सांग, आणि खरं बोलणाऱ्याला कसलीही भीती नसते. तू काळजी करू नकोस, आम्ही मी खूप आभार देत नाही तुमचे. चल चल पप्या, पप्पा इकडे ये माझ्याकडे. बघ, तुला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन एवढंच सांगायचंय की तू जिवंत आहेस, तुझ्यामुळे सोहम सुटणार आहे, तुला कोणी काही करणार नाही, माझ्यावर विश्वास ठेव. काळजी करू नकोस. आई, चल ये, चप्पल घाल. चपला घाल. चल चल चल. नाही काळजी करू नका, आम्ही आहोत. चल, तुला काही नाही होणार. चल. असावरी ताई, असावरी ताई, ताई आता काय होणार ग? कसं करणार आपण सगळं? अगं हो प्रज्ञा, तू का रडतेस? काय झालंय? अगं ताई, आपल्या सोहमला अटक झालीये ना, आणि ती पण खुनाच्या गुन्ह्याखाली. आता कसं होणार ग? कसं सोडवणार आपण त्याला? काळजी करू नकोस प्रज्ञा, सोहम सुटलाय. हा काय आमच्या पुढेच गेलाय घरी. सोहमला सोडलं? अगं पण खुनाच्या आरोपाखाली अटक झालीये ना, एवढ्यात कसं सोडलं? का ग, तुला वाईट वाटलं का? नाही नाही, वाईट काय वाटायचंय, आनंदच झालाय. अभिनंदन ताई. थँक्स प्रज्ञा. अगं तू एवढे प्रयत्न केलेस म्हणून तर सोहम सुटला. का ग, असा का चेहरा केलास? तू मनापासून नाही का केलेस प्रयत्न? मनापासून, एकदम मनापासून प्रयत्न केलेत. तुला का असं वाटलं? हो, कारण तुला जे काटेकोरला सांगायला आम्ही सांगितलं होतं ते तू सांगितलंच नाहीस, त्यामुळे काटेकोरने काहीतरी उलटच केलं. म्हणजे अरविंदला फोन करायला सांगितला होता ना, तो केलाच नाही त्यांनी. तो पोलीस स्टेशनला गेला, पण त्याच्या माणसाकडे, आणि त्यांनी खोटी कंप्लेंट केल्यामुळे सोहमला अटक झाली होती. हो ग, पण शेवटी खऱ्याच्या पाठीमागेच देव असतो की नाही प्रज्ञा? त्यामुळे ज्याचा खून झाला म्हणून काटेकोर एवढा आरडाओरडा करत होता ना, तो पप्याच आम्हाला सापडला. पप्या माहिती ना तुला? पप्या नाही नाही, मला कसं माहिती असणार? शेवटी काय, ज्याचा खून झालाय तोच सापडला म्हटल्यावरती आरोप खोटे हे सिद्ध झालं ना. आणि पोलिसांनी सोहमला सोडून दिलं. तुझा मित्र काटेकोर, तो गेलाय पोलीस स्टेशन मध्ये. अरे वा, छान छान झालं हे. हो, येऊ? हा, थांब इथे, चौकशा कर. चल. सगळं सुरळीत झालं म्हणून खुश होऊन जाऊ नका. तो काटेकोर नसला म्हणून काय झालं, मी आहे ना. असावरी, तुझ्या सासऱ्याचे शब्द अजूनही टोचतात माझ्या कानात. सारखे टोमणे मारत असतो मला. त्या म्हाताऱ्याला आणि तुला आनंद कधीच मिळू देणार नाही मी. आता बघाच मी काय करते ते. मारू नका आजोबा. कधी करायची तुला, कधी करायची? सॉरी ना आजोबा, चुकलो. काय चुकलो तरी सांगत होतो. चांगल्या लोकांच्या सहवासात राहा, आता सुधार हीच वेळ आहे. सांगत होतो का नाही? आजोबा आजोबा राहू दे ना, माफ करा. मध्ये बोल नकोस अजिबात. आज किती नामुष्की काढली तू आपल्या सगळ्यांवर. काय 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 मारू नका ना, नका मारू नका. आज तेवढा प्रसंग उतरला होता तुझ्यावर. आम्ही सगळे नसतो तर काय झालं असतं? आयुष्याचं वाटोळ झालं असतं तुझ्या. हो, आलं त्याच्या लक्षात. आजोबा राहू द्या ना, सोडून द्या आता. काय सोडून द्या? इज्जत कमाला वर्ष लागतात, कळलं ना?
घालवायला एक घटना पुरेशी असते. तुला कळत नाही. सॉरी ना, मी कान धरतो, परत नाही वागणार असं. काय बघ काय म्हणलास? काय नाही परत वागणार, बोल. नाही वागणार परत बोल. नाही वागणार नाही बघ, कळलं ना सौम्या, हीच वेळ आहे. सुधार, कळलं ना? ठीक, झालं गेलं विसरून जा. आणि आता उठा बशा काढ. काय असते हसते काय तू? काढ उठा बशा. मोठा झालं. मोठं झालं, लग्न झालं म्हणजे आजोबापेक्षा मोठा झाला. नाही, काढतो. वा खाली. एक काय? हा बरोबर, मोज. दोन. तू काय मोजते? खाली बॅग पूर्ण. 1 2 3. अरे आला. काय झालं? काटेकोरला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तो आपल्याला कधीच त्रास देऊ शकणार नाही आता. काय सांगता? सगळं टेन्शन गेलं. दमलो रे बाबाला मारून मारून. आलेच हं? आई, चूक मी केली आणि त्याची पनिशमेंट सगळ्यांना भोगावी लागली. मी असं मूर्खासारखं घर सोडून गेलो नसतो किंवा असं मूर्खासारखा वागलोच नसतो ना, ते ह्यातलं काहीच झालं नसतं. पण परत काहीही करण्याआधी ना 10 वेळा विचार करीन मी. प्रॉमिस. यापुढे मी खरंच असं काही नाही करणार. यापुढे मी नाही चुकणार. आई, मला सगळ्यासाठी माफ कर. एकदा दाते लेले. अगं काय हे, माझ्यासाठी नाही का थांबायचं? अगं पण तुला आवरायला वेळ लागतो ना. हो ना, नट्टापट्टा असतो ना तुझा. आत्ता हसताय, पण थोड्याच वेळात इथलं वातावरण बदलणार आहे. म्हणजे काय ग? म्हणजे काही नाही. चला आज चला. आसावरी, आलात तुम्ही? या. आम्हाला उशीर नाही ना झाला? काही पूजा सुरू व्हायची ना अजून. या. अरे ये प्रज्ञा. ताई, तू माझ्यावर रागवलीस का ग? नाही ग, का? ताई, मला माफ कर. माझ्यामुळे तुमच्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम्स आले. आय एम रिअली सॉरी. हे बघ प्रज्ञा, आपल्यात काय घडलं ते मी कोणालाही सांगणार नाही. झालं जे घडलं ते आपल्यात राहील. चल ये आता, बस. कापूस लागलाय ना. खूप खुश आहात ना सगळे? आज नाही तुम्हाला रडवलं तर बघाच. कुंकू लावून घ्या. ओम यशस्कौरम बलवंतम प्रपंतोन्तमेव राजाधिपतिर बभूवा संकीर्ण नागा शपतिर्णम सुमंगलस्तुतं दीर्घमायुः कस्तूरे तिलकमललाटपटले वक्षस्थले कौस्तुभो नासाग्रे नमौक्तिकं कृतले वेणुः करे कङ्कणम् सर्वाङ्गे हरिचन्दनौ सुललितौ कण्ठे च मुक्तावली गोपश्री प्रवेष्टितो विजयते गोपालचूडामणि यन्मङ्गलं महेन्द्रस्य प्राप्ते देवसमागमे ऋषिवेस्तु यमानस्य दत्ते भवतु मङ्गलम् करोतु स्वस्ति ते ब्रह्मा स्वस्ति वापि द्विजातयः सरिसृपा श्रेष्ठास्तेभ्यस्ते स्वस्ति सर्वदा. गणपतीला नमस्कार करा. ओम गणानां त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आन शृण्वन्नोतिभिः सिद्धसाधनम्. बरं, पूजा करण्यामागचं प्रयोजन काय? देवा, आज माझं सगळं कुटुंब एकत्र आलंय. हे असंच कायम एकत्र राहू दे. या कुटुंबात कायम सुख, शांती, समाधान नांदू दे. माझ्या कुटुंबाला आणि माझ्या घराला कोणाची दृष्टी लागू देऊ नकोस.
पूजेला लागणाऱ्या तुळशी कुठे आहेत? ते बघा तुमच्या तिथेच आहेत गुरुजी. बरं, या मला मोजून कोण देणार आहे? मी देते. हे घ्या, हे घ्या आणि पूर्ण होईपर्यंत इथून हलायचं नाही. बरं चालेल. आता आचमन करा तुम्ही. आचम्य ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः. पुनराचम्य ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः. श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णुराज्ञा प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीय प्रारब्धे विष्णुदशरीतवराकल्पे वैवस्वतमन्वन्तरे अष्टाविंशतितमे युगे गुरुष्के कलियुगे कलिप्रथमणे भरतवर्षे भरतखण्डे जम्बूद्वीपे दण्डखण्डदेशे गोदावर्याः दक्षिणेन्द्रे शालिवाहनशके. ओम भूर्भुवः स्वः महागणपते नमः. ध्यायामि. ओम भूर्भुवः स्वः महागणपते नमः. आवाहयामि. ओम भूर्भुवः स्वः महागणपते नमः. आसनार्थे अक्षतां समर्पयामि. ओम भूर्भुवः स्वः महागणपते नमः. पंचामृत कुठे? ओट्यावरती ना सगळं साहित्य मी काढून ठेवलंय. मी घेऊन येऊ का पटकन जाऊन? तुम्ही उठून नाही चालणार. मग मी घेऊन येते ना. नाही, तुम्हाला पण उठून चालणार नाही. हे काम पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला हलता नाही येणार. राहू दे, थांब, मी घेऊन येतो. पण तुला जमेल का? हो, आई म्हणाली ना तिने सगळं काढून ठेवलंय, आणतो मी. मी पण एकदम लकी आहे. संधी आयती चालून येते माझ्याकडे. आता या संधीचा फायदा मी नाही उचलला तर नाव लावायची लाज वाटेल मला. कशात काय मिक्स करायचंय आणि काय प्रमाण असतं, शुभ्रालाच विचारावं लागेल. विशेषणायाम शुभादी शुभ पुण्यतिथौ. आपण म्हणायचं मम मम आत्मनः आत्मनः सकल सकल ऐक ना, शास्त्र पुराणोक्त प्रमाणाचं नाही कळत मला. किती घालायचं अर्थम येत असं म्हणाला होतास ना. वशिष्ठ पण गोत्रे ते सगळं भरपूर आहे, म्हणजे एक्झॅक्टली नाही कळत आहे मला. अभिजित शर्मा